मित्रांनो, जगभरात धम्माल प्रेम मिळवलेली मालिका तसेच ज्या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची सखोल मनं जिंकली अशी ही मालिका, जिचं नाव आहे ठरलं तर मग. मित्रांनो, ही मालिका गेली 2 वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. परंतु या मालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी हा व्हिडिओ देखील त्याच बातमीवरती बनवलेला आहे. म्हणजे इतके वर्ष ही मालिका आपलं मनोरंजन करत आली, परंतु आता ही मालिका आपल्या सर्वांचा निरोप घेताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या आठवड्यात भरातच ठरलं तर मग ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप. नुकताच आलेला ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो, त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की आता प्रतिमाला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं. प्रतिमाला रक्ताची गरज असते आणि तन्वीचं ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप, ह्या दोघींचं ब्लड ग्रुप सेम असतं. म्हणून अर्जुन म्हणतो की तन्वीचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप तर सेम आहे, परंतु मग तिने रक्त का दिलं नसेल प्रतिमाला. तर मग सायली देखील तेच म्हणते. मग तेव्हा अर्जुन म्हणतो आपण शोधूया. आणि मग नंतर अर्जुन कसं बसं प्रियाचं ब्लड सॅम्पल मिळवतो आणि मग तो स्वतः चेक करायला जातो. सायली देखील त्याच्यासोबत जाते. मग ते रिपोर्ट पाहून सायली म्हणते की आता समजलं प्रिया रक्त द्यायला नाही का म्हणाली. मग यावरून मला वाटते की मित्रांनो, आता प्रिया ही तन्वी नाही आहे हे सत्य सायली अर्जुनला लवकरच समजेल, तेही या आठवड्याभरातच. आणि मग त्यांना हेही समजेल की प्रिया तन्वी नसून सायलीच तन्वी आहे. या आठवड्याभरातच प्रियाचं सत्य उघडकीस झाले की लगेच सायलीच तन्वी असल्याचं सत्य देखील समोर येईल. कारण नुकत्याच इंटरव्ह्यूमध्ये प्रिया म्हणाली की सगळं तुम्हा प्रेक्षकांच्या मनासारखंच होणार आहे, मी लवकरच जेलमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका बंद न व्हावी असं वाटत असेल, खरंच वाटत असेल तर कॉमेंट करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हे शेअर करून व्हिडिओला लाईक करून हाय पॉईंट्स द्या, जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि ठरलं तर मगच्या टीमला हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना समजेल की तुमचं मत काय आहे. तर आमच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.